नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण EPS 95 पेन्शन वाढ होणार निश्चित, आता कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये मित्रांनो, भारतातील लाखो पेन्शनधारकांसाठी EPS ही एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना। ही योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न प्रदान करते, जेणेकरून ते सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील। अलीकडेच EPS 95 पेन्शन योजनेत काही महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले आहेत, ज्यांचा निवृत्ती वेतनधारकांना लक्षणीय फायदा होण्याची अपेक्षा आहे। या बदलांमध्ये पगाराच्या कॅपमध्ये वाढ, पेन्शनच्या रकमेत वाढ आणि किमान पेन्शनमध्ये वाढ यांचा समावेश आहे। EPS 95 पेन्शन योजना काय आहे? कर्मचारी पेन्शन योजना 1995 EPS 95 हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO द्वारे प्रशासित सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे। ही योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न देते। EPS 95 योजना EPFOचे सदस्य असलेल्या आणि किमान 10 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे। या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही योगदान देतात, पेन्शन फंड तयार करतात। या निधीतून सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळते। EPS 95 चे मुख्य फायदे: 1. नियमित उत्पन्न। EPS 95 निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत प्रदान करते, पेन्शनधारकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत करते। 2. आर्थिक सुरक्षा। ही योजना पेन्शनधारकांना महागाई आणि इतर आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करते। 3. कुटुंबाला संरक्षण। EPS 95 योजनेत पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनाही पेन्शनचा लाभ मिळतो। 4. कर लाभ। EPS 95 मध्ये केलेले योगदान आयकर कायद्याअंतर्गत कर लाभ देखील देतात। EPS 95 पेन्शन नवीन अपडेट 2025 महत्त्वाचे बदल। केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये EPS 95 पेन्शन योजनेत अनेक महत्त्वाचे बदल सुचवलेले आहेत। पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत। झालेले बदल पुढीलप्रमाणे: पगार मर्यादेत वाढ। EPF आणि EPS 95 अंतर्गत वेतन मर्यादा ₹15,000 वरून ₹21,000 करण्याचा प्रस्ताव आहे। यामुळे जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही EPS 95 चा लाभ मिळू शकेल। पेन्शनच्या रकमेत वाढ। नवीन वेतन मर्यादा लागू केल्यामुळे कमाल पेन्शन ₹7,500 वरून ₹10,050 पर्यंत वाढू शकते। त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना अधिक मासिक उत्पन्न मिळेल। किमान पेन्शनमध्ये वाढ। ती सध्याच्या ₹1,000 वरून ₹7,500 प्रति महिना करण्याचा प्रस्ताव आहे। ज्या पेन्शनधारकांना कमी पेन्शन मिळते त्यांच्यासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे। महागाई भत्ता। पेन्शनधारकांना नियमित DA देण्याची योजना आहे। यामुळे पेन्शनधारकांना महागाईच्या प्रभावाचा सामना करण्यास मदत होईल। मोफत वैद्यकीय सेवा। निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा प्रस्ताव आहे। पेन्शनधारकांसाठी हा मोठा दिलासा असेल, कारण ते कोणतीही चिंता न करता त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करू शकतील। पेन्शन गणनेतील बदल। मागील 60 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या आधारे पेन्शनची गणना करण्याचा प्रस्ताव आहे। यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या वर्षात वाढला आहे त्यांना जास्त पेन्शन मिळेल। EPS 95 योजनेसाठी पात्रता निकष। EPS 95 योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढील निकष पूर्ण केले पाहिजेत. 1. EPFOचा सदस्य. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा EPFO सदस्य असणे आवश्यक आहे. 2. सेवेची किमान लांबी. कर्मचाऱ्याने किमान 10 वर्ष सेवा केलेली असावी. 3. वय 58 वर्षे. कर्मचाऱ्याचे वय 58 वर्ष असावे. जर कर्मचारी वयाच्या 50 वर्षानंतर निवृत्त झाला तर तो कमी पेन्शनसाठी पात्र असेल. 4. नियमित योगदान. कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनीही EPS 95 मध्ये नियमितपणे योगदान दिलेले असावे. EPS 95 पेन्शनची गणना कशी करावी? EPS 95 पेन्शनची गणना पुढील सूत्राच्या आधारे केली जाते. पेन्शन बरोबर पेन्शनपात्र वेतन गुणिले सेवा कालावधी भागिले 70. येथे पेन्शनपात्र पगार तो कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगारा इतका असतो. सेवेचा कालावधी हा कर्मचाऱ्याने दिलेल्या सेवेचा एकूण कालावधी आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे निवृत्ती वेतन ₹21,000 असेल आणि त्याने 30 वर्षे सेवा केली असेल
तर त्याची मासिक पेन्शन पुढील प्रमाणे असेल. पेन्शन बरोबर 21,000 गुणिले 30 भागिले 70 बरोबर रुपये 9,000. EPS 95 पेन्शनसाठी अर्ज कसा करावा? EPS 95 पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढील चरणांचे पालन करणे आवश्यक आहे. EPFO कार्यालयाशी संपर्क साधा. सर्वप्रथम तुमच्या जवळच्या EPFO कार्यालयाशी संपर्क साधा आणि EPS 95 पेन्शनसाठी अर्ज मिळवा. अर्ज भरा. अर्जातील सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या भरा. आवश्यक कागदपत्रे संलग्न करा. सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करा, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते तपशील आणि सेवा प्रमाणपत्र. अर्ज सबमिट करा. भरलेला अर्ज EPFO कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा. EPFO तुमच्या अर्जाची छाननी करेल आणि तुम्ही पात्र असल्यास तुमचे पेन्शन सुरू केले जाईल. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.